नागवडने जायला इकडे रोड आहे, पण इकडे तुमचं काय काम? माझ्या भावाला घ्यायला आलो. बघू शकता आता अंडा भात बनवायला घेतला. अंडा आपल्या YouTube चॅनलला लवकरात लवकर 300 सबस्क्राइबर पूर्ण करा. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. बरोबर सांगितलं की बरोबर काय चांगली होणार का सांग. काय बोलतोस? धडपड नाही लागत. गजब बेइज्जती है. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ करना ਹੁੰਦਾ. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि बघा इथं साईडला स्क्रीनवर आले सर. निस्ता प्रेम बस, पोरींशी निस्ता बोलतास बस. नमस्कार, मी संजय टक्के आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काय नाही, सहजच ब्लॉग केलाय. असंच घरात एक उन्हाळ दिवस, बरेच दिवस आपले ब्लॉग आला नाही चॅनलवर, तर म्हणून बनवलाय. बघा आता कसा काय होतोय, आम्हाला पण माहीत नाही कसा काय. इथे पनवय बसलाय, इथे मी आहे. आता काय एक उन्हाळ दिवस, बघू जाऊ रील शूट कराय आणि एक जंगलात सुद्धा जायचं आहे असंच फिरायला. तर बघा आता ब्लॉग शेवटपर्यंत. लाइक करा, कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राइब करा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का. लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. गाईज आपण बघू शकता आता अंडा भात बनवायला घेतला, अंडा राईस. तर मला काही जमत नाही, तरी पण प्रयत्न यशाची पराकाष्ठा करता. अच्छा, हमको सिखा रिया है. फायनली गाईज आमचा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. कोणाला जर रेसिपी पाहिजे असेल तर DM करा इंस्टाग्राम वर जा, पनुबाई डाकी. मालूम है तेरे बाप को मत सिखा. झाले आता मलाच कारसाठी. तर तुम्हाला प्लेट मस्त की सजवतो आणि भेटतो. तर गाईज बघू शकता आता आपला झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मस्त टेस्ट कसे तर तुम्हाला खाऊन दाखवतो आणि डायरेक्ट नंतर भेटतो. ते आता आपले भाऊ लोक आहेत ते सर्व लाजतात. तुम्हाला दाखवतो मामा खाली. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. तर बघा गाईज खरोखर खूप चांगले बनवले. नहीं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला नक्कीच कमेंट करेन काय रेसिपी आहे ती. तुम्ही या खायला आता संपवलं पूर्ण. भाई आहे आपला आणि मी दोघाही संपवलाय. बघा आता तो शेवटचा आहे तो संपवतो. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की. खरोखर खूप चांगली बनवले. बरोबर सांगितलं की बरोबर काय चांगली बनवले सांग. काय बोलतोस? धडपड नाही लागत. गजब बेइज्जती है. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. गाईज त्यांनी ती कॉमेडी केली होती. अच्छा, हमको सिखा रिया है. खरंच खूप सुंदर बनवलाय. आणि हे आता आलं. आता आम्हाला जायचं रील शूट कराय. आणि तुम्हाला माहित असेल की मी सुद्धा एक रील बनवतो. आपला इंस्टाचा पेज आहे, तुम्ही म्हणजे अकाउंट आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि बघा इथं साईडला स्क्रीनवर आले असेल. आपल्या YouTube चॅनलला लवकरात लवकर 300 सबस्क्राइबर पूर्ण करा.
छोटा टार्गेट आहे पण लवकर पूर्ण कराल मला आशा आहे. तर चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट नंतर. A few moments later. गाईज आता बघू शकता, आता आम्ही जवळजवळ आता वाजले 5:30. आता आलो असंच आम्ही आमच्या म्हणजे पटरी आहे रेल्वेची पटरी, त्याच्या तिकडे चालत थोडा आता असंच नाही जाऊ बघू आगाण्यावर जंगलात घेऊ तर जाऊ, कारण पाऊस पण फुला. गाईज आता बघू शकता आम्ही असंच आलो आता तिघं नाही असाच एक टाइमपास, घरात बसून कंटाळा आला तर बोलू बाहेर चालला. तर आता आम्ही आलो बाहेर बघा निसर्गाच्या सानिध्यात आमच्या गावाची इथं आलोय. बघू शकता हाही छत्रीचा जर कोणाला राज माहीत असेल तर सांगा, कमेंट करून सांगा लवकर. जर ज्याला नसेल माहिती आणि ज्याला माहिती करून घ्यायचं आहे त्याने आपल्या इंस्टा आय डीवर जा, बघा नवीन रील आहे आणि कमेंट करा नंतर. बघा आता इथं आलो आम्ही 2-3 रील शूट केला तर करू, नाहीतर मग जाऊ डायरेक्ट सरळ घरी. बघा काय पुढं कसा काय ब्लॉग होतोय ते मला पण माहिती नाही. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की ब्लॉग कसा काय होईल, कुठं काय जाणार आहे तो काय माहिती नाही. आज झोर निस्ता ब्लॉग केला आहे म्हणून केला आहे. आता बघू पुढं. गाईज बघू शकता आता आम्ही असंच आलो आहे चालत चालत इकडं देवलाच जायचं बापूजीच्या. तर बघा निस्ता प्रेम बस, पोरींशी निस्ता बोलताच बस. पोरींशी त्यांना काय सुचत नाही, बघा काय बोलणार. ते चला आता अगदी देवलात तुम्हाला गेल्यावर भेटतो मी. तर भाई आता बघा फायनली पोचलोय. आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू. तर गाईज बघू शकता आम्ही असंच रस्त्यावर चालत चालत आलो होतो. तर हा बघा जादू रनिंगला आलाय, फुल भावाची मेहनत आहे. तर गाईज आता बघू शकता आपले 2 भाऊ लोक आलीत. आता आम्हाला वाटत जाताना कोण भेटले भाऊ. कुठे चाललेत तुम्ही? आता आम्ही चाललो नाश्ता करायला. कुठे? आमटेम नाही तर नागोठण्यामध्ये. कुठेतरी एवढं लांब का? आमच्या फक्त मनाचा असतो, कारण का कुठं पण आम्ही जाऊ शकतो, कुठं पण काही करू शकतो. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तुम्हाला आमच्या खिशात याचीकडे 70 रुपये, माझ्याकडे 30 रुपये. 20 रुपयाचा पेट्रोल टाकला ना आखी जिंदगी फिरता होता. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. 162 67. खरी मजा आहे. पण आमटेमला जायला तिकडून रोड आहे, इकडे नागवडने जायला इकडे रोड आहे. पण इकडे तुमचं काय काम? माझ्या भावाला घ्यायला आलोय. माझ्या भावाला घ्यायला आलोय. अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. असं आहे काय? ठीक आहे. चला चला मग चला. लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे. तर आता काय आम्ही चाललो, आता असंच चाललो फिरत फिरत. बघू आता एक काम आहे पर्सनल म्हणजे यांचं काम, तो करू आणि चला आता नागोठण्यात तर तुला अजून कन्फर्म नाही, गावचं भेटतो तुम्हाला. तर गाईज या पिस्ता रबडी खायला या, तुम्ही पण खायला. आम्ही पण खाता होता ना, खाऊन डायरेक्ट भेटतोय. भेटल्यानंतर A few moments later. गाईस तर आता आम्ही आलो आमच्या नदीवर. तुम्ही बघितला पाणी फुल भरलाय, खूप पाणी भरलाय. आणि हा आजच्या दिवसातला ब्लॉग असाच केलेला, काय कुठं काय माहिती नव्हता. बघा कसा काय झालाय. आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बघू आता डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन मी. तर चला.